आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण CapCut मधून क्रिएट केलेला आहे आणि CapCut आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आणि ह्या व्हिडिओचे जे ऑल मटेरियल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला. आणि जर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम चॅनल नसेल जॉईन केला तर लवकर जाऊन जॉईन करू शकता. खाली तुम्हाला लिंक मिळून जाईल. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सिम्पली ते CapCut ओपन करायचे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला काय करायचे, पहिल्यांदा जो आपण बीटमा व्हिडिओ दिला आहे त्यावरती क्लिक करून इथून ॲड करून द्यायचा आहे. हा इथून बीटमा व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथे तुमचे जे बीट आहे त्याशिवाय इथून ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा आहे ना 19 बीट असतील. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथून 1 2 3 अशा बीट कट करत नाही त्या आधी आपल्याला इथून सॉन्ग ॲड करायचे. सॉन्ग ॲड करण्यासाठी हा जो बीटमा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर थोडं स्क्रोल करून इथे एक तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती सिम्पली इथून क्लिक करून द्यायचा. हा जो ऑप्शन आहे त्याच्यानंतर इथून आपल्या अशा इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल. आता तुम्हाला काय करायचं, हा जो बीटमा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली इथून तुम्हाला 1 2 3 अशा बीट आहेत आपण ते तुम्हाला दिलेले आहेत व्हिडिओमध्ये ते तुम्हाला इथून कट करायच्यात. ते इथून पहिल्यांची बीट कशी तुम्हाला इथे ओळखायची, ते 1 2 असे जिथून आपली बीट चेंज होते ते अशा प्रकारे ते तुम्ही बघू शकाल की इथून आपली बीट अशा इथून चेंज होते. तर सिम्पली तो जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून हा पहिला ऑप्शन स्पीडचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते अशा वेळा बघायचे. ते इथून आपली जी बीट आहे इथे तुम्ही बघू शकाल की इथून अशा वेळा इथून चेंज होते. तर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करून इथून स्प्लिट करायचं तो व्हिडिओ. अशा प्रकारे तुम्हाला हा जो बीट आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत इथून बघत यायच्यात. शेवटपर्यंत इथून बीट बघत आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, इथून अशा प्रकारे तुम्ही जो हा व्हिडिओ आहे तो कट केला असेल त्यामध्ये आता फोटो इथून ॲड करायचे. तर इथे तुम्हाला ना 19 फोटो लागणार आहे. जर तुमचे 19 फोटो स्वतःचे नसतील ते 1 2 3 असे म्हणजे डबल ॲड केले तरी चालतील. इथून मी तुम्हाला 1 2 फोटो ॲड करून दाखवतो. तर फोटो इथून कसे ॲड करायचे, हा जो वेगळी लेअर झाली ही जी त्यावरती क्लिक करायचे आणि खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाते. त्यामध्ये एक रिप्लेचं ऑप्शन असेल इथे थोडं स्क्रोल करून इथे बघायचे. हा जो रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. जो पण तुमचा इथे फोटोस आहे इथून सिलेक्ट करायचे आणि 2 बोटाने सेट करायचा आहे. अशा प्रकारे इथून दुसऱ्या बीटला दुसऱ्या बीट पाशीचे त्या लेअरवरती क्लिक करायचे. रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथून दुसरा जो फोटो इथून ॲड करायचा आहे. तर इथून हा फोटो ॲड केल्यानंतर 2 बोटाने सेट करायचा आणि इथून मध्यभागी इथून सेट करायचं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हे जे फोटो इथं पुढचे इथून तुम्हाला ॲड करून द्यायचे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे ते इथे आल्यानंतर इथून बॅक करायचे. ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि हे जे आपण इमोजी PNG दिले इथून ॲड करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत त्याशिवाय न्यायची. तर इथून मी काय करतो, आता जे आपले फोटो राहिले बीटनुसार इथून ॲड करायचे ते इथे ॲड करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहेत ते सर्व इथून ॲड करून घेतलेले आहेत. तुम्ही पण अशा हे जे फोटो आहेत तिथून ॲड करायचे. इथून फोटो ॲड केल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 3 नंबरचा एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. तर इथे तुम्ही बघू शकाल की स्लायडिंग डोअर्स 2चा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथून सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो दुसरा आणि तिसरा चौथा जो फोटो आहे म्हणजे डायरेक्ट हे 7 सेकंद आहे तिथे आला ना, हा जो दुसरा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. या फोटोला आपल्या सिविंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिविंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला आपल्या सिम्पली कंबोमध्ये जाऊन स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे जे 3 फोटो आहेत म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा फोटो ह्या 3 फोटोला आता जे 3 इफेक्ट सांगितले तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे आणि इथून तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा इथून भेटून जाते म्हणजे इफेक्टचे नाव आहेत 3. तर हे 3 इफेक्ट तुम्हाला काय करायचे, आता आपण दुसऱ्या फोटोला दिला, तिसऱ्या फोटोला आणि चौथ्या फोटोला दिला का नाही, पुन्हा जो आपण दुसरा फोटोला जो हा इफेक्ट दिलेला म्हणजे इथून तुम्ही बघू शकाल की सिविंग कोणता इफेक्ट होता एकदा तुम्हाला इथे ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर समजून जाईल. या फोटोला आपल्याला सिविंग बॉटम दिलेला इफेक्ट हा जो दुसरा फोटो आहे त्याला, त्याच्या पुढचे जे 2 फोटो आहे त्याला आपण सिविंग राईट दिलेला आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो स्ट्रेच अँड डिस्टोर्ट दिलेला. हे 3 फोटोला आपण इफेक्ट दिले ना, सेम इफेक्ट त्याच्या पुढच्या 3 फोटोला हे द्यायचे. बघू शकता येते की त्या पुन्हा जो आपला म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल की हे जे 3 फोटो आहेत ते झाल्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपल्या पुन्हा तोच इफेक्ट दिला आहे सिविंग बॉटमचा आणि त्याच्या पुढच्या फोटोला सिविंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून दिलाय आणि पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून आपण सिलेक्ट केलेला आहे. अशा प्रकारे हे जे 3 इफेक्ट आहेत ते तुम्हाला आहे ना देत शेवटच्या फोटोपर्यंत यायचे
म्हणजे हे 3 फोटो इथून ऍड केले की पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला तेच 3 इफेक्ट ऍड करायचे, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला तेच 3 इफेक्ट इथून ऍड करायचे. आता तुम्हाला समजलं असेल हे जे फोटो आहेत त्यांना इफेक्ट कसे ऍड करायचे. इथून सर्व इफेक्ट ऍड केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. इथून हे इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, पहिले इनजूट यायचं येते. पहिले इनजूट आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आता सिम्पली ना तुम्हाला इथे फीडबॅकचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला ब्लॅक फ्लॅश नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ आहे ती तुम्ही इथे बघू शकाल की म्हणजे आपला आहे ना 4 आणि 6च्या मध्ये जो हा टिंब आहे ती आणायची अशा प्रकारे आहे. तर डायरेक्ट पण तुम्ही 5 सेकंदाची तिथे आणली तरी चालेल अशा प्रकारे. इथून आणल्यानंतर आता आपल्या तिथेच पुन्हा थांबायचं. इथे थांबल्यानंतर पुन्हा आपल्याला आहे ना इथे फीडबॅकचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला कलर ट्रोबो हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे 5 सेकंदापासून जो पण आपला पहिला फोटो राहील पुढचा तिथपर्यंत ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आहे ते आपल्या इथे ना 30 ठेवायचे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा पहिल्या इनजूट यायचे. इथे आल्यानंतर आता आपल्या पुन्हा फीडबॅकचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला क्लब मोडचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे. फिल्टर 0 करायचं आणि इथून स्पीड आहे ते संपूर्ण इथून न्यायचं. नेल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो इथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे बांधाचं आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.